नमस्कार मित्रांनो, बघा कोण भेटलंय. कोपरगाववरून. कोपरगाव का? हा शिर्डी कोपरगाव. सगळी मित्रमंडळी म्हणजे माऊली. हा व्हिडिओ बघतात कसे वाटते? एकदम टकाटक व्हिडिओ असतात का हा. मित्रांनो? आणि आज वाल्ल्याच्या पुढे आता आणि गाठ झाली आमची मस्त मध्ये. राम 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 राम. काय म्हणता? लय भारी बर असं दे. कुठली दिंडीत किती लोक आहेत तुमच्या गावात? आमच्या गावातून दिंडीत लोक टोटल 1200 लोक आहेत दिंडी. होय का? मग मोठी दिंडी. हा, मोठी 1200. दिंडी. मग मोठी दिंडी आहे. सगळे बघते व्हिडिओ. सगळे बरेच अरे वा, तुमच्या कुठं इकडे- रावट्या ठोकले तुम्ही? ये पाठीमागं. ठीक आहे, इकडे हे का? हा हे नाव दाखव. होय होय राव. तुम्ही आज जागाच गाठली इकडे. दिंडीचं नाव. लांबनं धावतो ये, हा, ये बे. कानिपनाथ गड. बर हो का? इकडून मित्रांनो हे अशा रावट्या वगैरे ठोकलेलं असतंय. राहायची सोय असते आतमध्ये अशी. हा हे तर आपल्या बाया कुठे नाही असं दे, असं राहून दे असं असं दे. हे असं आहे. काय म्हणता आता जागेपर्यंत जायचं? किती वर्ष झालं वारीला? आमचं माझं पहिलंच वर्ष आहे. पहिलंच वर्ष आहे. पण याच्यात बरेचसे का 20-25 हे बाबा आहे आमचे खरे होय main. का? 24 वर्ष झाली. 24 वर्ष हा, झालं. या बाबांनी मग काय बदल झाला बरं वारीत? लय गर्दी वाढली. लय बदल होत गेला. गर्दी वाढत गेली. हा पण व्यवस्था बरोबर होती. पाऊस नाही आता आहे का नाही? गरम होतंय थोडं. या वर्षी पाऊस नाही. ह्या वर्षी म्हणजे पुण्यात काय करच केला. हो. पार इंद्रायणी पार ह्याला आली माऊलींला भेटायला. आणि त्याच्या जी पलकी निघाली तसा पाऊस नाही. नाही. आणि पंढरपूर पर्यंत काय माहिती आता येतोय का नाही. पण हा, आबाळ वगैरे येतोय असं. आणि हाय आता जेवणाचं ह्याचं टायमिंग झाला यांचं. होय आता संध्याकाळी कीर्तन होईल. कीर्तन होईल मस्त मध्ये. छान वाटलं सगळ्यांना भेटून मस्त. असं ही आहे गाडी. कसं वाटतं वारीला? चांगलं वाटतं. दरवर्षी येत का? पहिल्याच वर्षी अयो पहिल्यांदा म्हणलं कसं चालला का तुम्ही? जनसमुदाय असं दे असं दे. तुम्ही दरवर्षी येता? नाही, माझं पहिलंच वर्ष. पहिलेच वर्ष वर्षी. आहे. बरेच जण पहिल्या वर्षी. यंदा पब्लिक जास्त आहे का हो? जास्त आहे, जास्त आहे. म्हणजे खोटं नाही बोलत मी, तर दरवर्षीच येतो. पण यंदा पब्लिक कमी नाही, जास्त पब्लिक आहे. समुदाय हा जास्त आहे ना? किती सांगू शकत नाही. नाही. अंदाज काय लाखातच असेल. म्हणजे किती 10-15 लाख. माऊली दरवर्षी येता का? हो 3 वर्ष झाली. 3 वर्ष झालं. काय पाय दुखतात का? नाही अजिबात नाही. नाही का? नाही. बर कसं वाटतं वारीला आल्यावर? खूप छान वाटतं. होय का? तुम्ही राहिला कुठं? आम्ही कोपरगाव. कोपरगाव. सगळी तिकडूनच. शिर्डी जवळ. हा काय वाटतं माऊली? छान वाटतं. छान वाटतं. असा आनंद कुठंच नाही. असा आनंद कुठंच नाही. काय म्हणता माऊली? छान वाटतं. काय नाही. छान वाटतं. बरं असू द्या. हाय मित्रांनो. नाही बोला बोला. बरं बरं ठीक आहे. असू द्या ह्या गोष्टीवर. आता मित्रांनो चला येतो. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. आणि हाय भेटतच राहू आता पुढे. चला ओके. नाही जेवायला जेवण झालंय. पुढे जायचंय आता, लांब जायचंय. चला येतो. 12 ज्योतिर्लिंग हो 12 मग तुम्हाला लाईव्ह करतो ना दररोज. केलं राव. थँक्यू. हे बिल आता हिडिओ हे दिन द्या ना पाठवून. हो तुमचे पूर्ण 12 ज्योतिर्लिंग बघितलेले मी. होय ना? बरं का? होईल का? बर हे मी काय म्हणतो पूर्ण 12 ज्योतिर्लिंग होय ना? बघितलेले. पूर्ण. दादा आले बाई बघ घरच्याला दाखवायला. हो आले. नमस्ते. दादा काय वाटतं वारीविषयी तुम्हाला? किती दिवस झालं वारी करता? दुसरंच वर्ष. कसं वाटतंय? होय का? छान वाटतं. वर्षभर त्याची वाट पाहतो. असं आहे का? सगळे तिकाले कोपरगाव. हे बुकगावची. असं आहे का? बरं. होय ना? असं द्या. चला चला येतो. चला. मोटरसायकल वारी मेजर भेटले. मोटरसायकल वारी. हा मोटरसायकलवर केलं सगळं. मेजर भेटले. मेजर हा, मेजर भेटले. वाल्यावर न भेटल्या भेट झाली. आता पंढरपुरापर्यंत थेट आहे. होईल आपली पडतच राहील. चालतं येतो. कंटिन्यू ड्युटीवर हो हो दिंडीवर होतो. हो कंटिन्यू आहे. इकडे चाललंय आता हिसाब किताब. कोणाचं काय चाललंय त्यांचं. त्यांना गोंधळ नको. चला ताई चला. हो चला. त्यांच्या दिंड्यात हे त्यांच्या गाड्या आहेत. हे त्यांच्या गाड्या आहेत. आणि हाटीला बी असतील.
हॉटेल बी असते ती आणि हाय माऊली काय म्हणता चहा नको दादा नाही असं नाही आता त्याशी त्याची गाईमध्ये दिंडी चालली बरं इथं घेऊ चला. बरं पुढं जा पुढं आहे का बरं आम्ही 4-5 दिवसापासून तुमची वाट पाहतो. होय ना बघा 4-5 दिवसापासून पण पडलीच गाठ काल तुमची गाठ झालती ना हा तेव्हा आम्ही चहा पिऊन निघलो हो तुम्ही आले तिथे. हा आणि गडबडीत एक व्हिडिओ काढला होता मला वाटतं टाकलाय का नाही मी विसरलो माझ्या लक्षात नाही कसं झालं काय तरी असं लय व्हिडिओ एकदा चहा पाहिजे तुम्हाला. बरं चहा पाचतो म्हणलं हा नाही चहा पाजायचं तुम्हाला. म्हणजे हे आपुलकी हे माणसांचं प्रेम मित्रांनो हे फक्त शक्य झालं हे सगळ्यांमुळे बघतात लाईक करतात त्याच्यामुळं हे पिऊ की इथंच बस हा, इथे या, इथे बसा. एकदा चहा पिऊ आपण. चहा पिऊ. आम्हाला 4 बनवून द्या. बनवायला लगेच चहा बनवून द्या चांगली. सकाळचं बी काम झालं ना. बस व्यवस्थित चहा बनवा बनवा. ही प्रेम मित्र बसा बसा. हा, बसतो. नाही हो, वा, या इकडे या, बसा. हे बाई, या माणसामुळे यात्रा झाली बघ माझी होय ना? हा. अच्छा मी येत होतो बळजबरी आणलेल्या होय माणसाने का मग आमचे 2-2 वर्ष झाले. हा काल मला म्हणे मीडियावाले भेटले ते मला भेटणार पुन्हा ते म्हणे आता नाही भेटायचे म्हणजे एकदा भेटले म्हणलं पण पांढरंगाची चहा तर परत भेटते म्हणलं हा पण भेटलेच मग मेजर भेटले ना मामा काल भेटले मेजरची गाठ राहिली ती आज पडली हा, भेट झाली. पडली आज पडली गाठ पडली योगच. नाही पांडुरंग आहे अगदी मनापासून मनापासून आम्ही म्हणलो तुमची गाठ कालपासून गाठ वाटच पाहत होतो. यांना सुद्धा मी दाखवली व्हिडिओ. नंतर लय भारी व्हिडिओ राहते होती दादाची व्हिडिओ राहते होती एकदम साधं बोललं जसं आहे तसं आता हा काही सगळं शूटिंग झालंय हाय असं येईल आता ह्याच्यात काहीच काहीच बदल नाही नाही. आपलं घरच्या वेळी बोलणं एकदम साधं दादाचं बरं का? 40 वर्ष झाले. 30 वर्ष नगर मार्गी गेले आणि आता 10 वर्षापासून माऊलीच्या दिंडीमध्ये माऊलीचे सोहळा शिक्षण नाही पण आज या माणसाचं शिक्षण नाहीये पण तरी कोणी चुकला ना हा माणूस सापडतो दिंडीपर्यंत आणतो कोपरगाव सारखा हिंदू होय ना कोपरात जेवढे दिंडी राहता ना आपल्याचं काम हा माणूस करतो आणि तेव्हा चांगलं एखादा तरी सापडून काढायचं शिक्षण कमी पण जरी एकदम व्यवस्थित याला आणणार भाविकांना एका ठिकाणी गोळा करणार मस्तपैकी गोळा झाले म्हणजे शिक्षण नसताना सुद्धा तो बरोबर ज्या पाहिजे त्या ठेप्याला जाऊन आणणार गोळा करून हा. ही आमच्या सारथी गाडीची गाडी मारायचा घेऊन येण्यातून घेऊन एकदम व्यवस्थित. हाय आता चहा पिऊ आणि ह्या गोष्टी आता ही व्हिडिओ इथंच थांबवतो बघा ही प्रेम माणसांचं ह्या माऊलींचं सगळ्यांचं आणि ही आपुलकी मित्रांनो खूप छान वाटतं म्हणजे 5 वर्षाची तपश्चर्या खास कोपरगाववाल्यांसाठी हा व्हिडिओ. वाढायसाठी. खास आमच्या माऊली दादा भेटले त्याबद्दल धन्यवाद कुंभारी तालुका जिल्हा अहमदनगर तालुका कोपरगाव राहणार कुंभारी रागेश्वर देवस्थान. आणि तर तुम्ही राघवेश्वर देवस्थान सुद्धा व्हिडिओ काढू शकता येऊ माझा नंबर घ्या त्या भागात कधी आलो तुम्ही व्हिडिओ बघता हो, व्हिडिओ मध्ये आदल्या दिवशी सांगत असतो नंबर सांगा घ्या घ्या